नमस्कार। काल ओरिसाच्या बालासोर या ठिकाणी कोरोमंडल एक्सप्रेस आणखी इतर 2 गाड्यांचा जो भीषण अपघात झाला त्यामध्ये आत्ता ताज्या माहितीप्रमाणे 338 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि जवळजवळ 700-800 माणसं जखमी झालेली आहेत। सर्वप्रथम मी या सर्व मृतांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि जे जखमी आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत, त्यांना योग्य तो उपचार मिळावा अशी प्रार्थना करतो। या अपघातामध्ये प्राथमिक माहिती आलेली आहे त्या माहितीवर बोलणं काही उचित ठरणार नाही, परंतु जी माहिती आलेली आहे त्यामध्ये सिग्नलिंग फेल्युअर आहे असं एक माहिती येते। कुठेतरी तांत्रिक बिघाड झाल्याशिवाय इतका मोठा अपघात होत नाही। मला वाटतं या शतकातला सर्वात मोठा रेल्वे अपघात आहे। आता यातून पहिली प्रायोरिटी जखमींना रुग्णालयात नेणं, त्यांच्यावर योग्य तो उपचार करणं, मृतांची आणि जखमीची माहिती कुटुंबियांना कळवणं, की कुटुंबीय भेटायला येतील त्यांची राहण्याची व्यवस्था करणं, त्यांच्या प्रवासाची व्यवस्था करणं हे सरकारला करावंच लागेल। तसं त्यांनी त्वरित करावं अशी मी मागणी करतो। हेल्पलाईन नंबर वगैरे आलेले आहेत, परंतु ही अत्यंत दुर्दैवी दुर्घटना आहे। त्याचा एक रेल्वे मंत्र्यांनी एक उच्चस्तरीय चौकशी नेमलेली आहे। यामध्ये माझी पहिली मागणी अशी आहे की या चौकशी समितीचा अहवाल पब्लिक केला पाहिजे, प्रकाशित केला पाहिजे। यात दडवून ठेवता कामा नये। जर काही चूक झाली असेल तर त्याला शिक्षा देण्याचा भाग वेगळा आहे, पण ती चूक पुन्हा घडू नये याकरता हा अहवाल प्रकाशित करणं गरजेचं आहे। दुर्दैवानं आत्ता जे केंद्रात सरकार आहे ते अत्यंत अपारदर्शक पद्धतीनं काम करत आहे। कुठल्याही प्रकाराबद्दल विरोधी पक्षांनी काही मागणी केली तरी ती दडपून टाकायची, संसदेमध्ये चर्चा होऊ द्यायची नाही आणि त्यातून काही शिकायला मिळालं पाहिजे, काही दुरुस्त्या झाल्या पाहिजेत। हे काही करायचं नाही, फक्त जर काही दोषी असतील तर त्यांना कसं वाचवायचं याकडेच मोदी सरकारचं लक्ष आहे। हे मी मुद्दाम का अधोरेखित करतोय की आपल्याला माहिती आहे की स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी हे प्रधानमंत्री असताना पाकिस्ताननं भारतावर हल्ला केला आणि कारगिलचं युद्ध झालं। त्यावेळी अर्थातच चर्चा झाली की कशामुळे झालं आपल्याला काय माहीत नव्हतं, काय इंटेलिजन्स फेल्युअर आहे का। संसदेमध्ये चर्चा झाली, कडाडून हल्ला वाजपेयींच्यावर झाला, परंतु वाजपेयींनी दिलदारपणे आणि विरोधी पक्षाच्या सर्व मागण्या, संसदीय चर्चेच्या मागण्या स्वीकारून एक कारगिल इन्क्वायरी कमिटी नेमली आणि कमिटीचे अध्यक्ष विद्यमान परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचे पिताजी, जे देशाचे एक अत्यंत तज्ज्ञ संरक्षण तज्ज्ञ मानले जात होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली। आणि मुद्दाम हे मी या ठिकाणी अधोरेखित करतो की त्या सर्व समितीचा अहवाल वाजपेयींनी प्रकाशित केला, त्याचं पुस्तक आज बाजारात उपलब्ध आहे आणि त्या अहवालातून जिथं चूक झाली ती चूक स्वीकारली, मान्य केली, ती आपण दुरुस्त केली पाहिजे अशा पद्धतीने मांडणी केली आणि देशाच्या इतिहासामध्ये एक आदर्श घालून दिला। आणि त्यामुळं जरी अटल बिहारी वाजपेयीजींनी ते केलं असेल तरी जे खरं आहे ते योग्य आहे त्याला योग्यच म्हटलं पाहिजे। ते त्यातून काही विद्यमान सरकार धडा घेईल का हा माझ्यासमोर प्रश्न आहे। माझी पहिली मागणी आहे की या चौकशी समितीचा अहवाल समयबद्ध पद्धतीनं तयार झाला पाहिजे, ताबडतोब तो प्रकाशित झाला पाहिजे। मग त्यामुळे जर काही इंजिनिअरिंगमध्ये काही चुका झाल्या असतील, काही सिग्नलिंगमध्ये चुका झाल्या असतील, एखाद्या अधिकाऱ्याचा काही गलथानपणा झाला असेल तर पुन्हा होऊ नये अशी त्यामध्ये पुनरावृत्ती होऊ नये याकरता हा अहवाल प्रकाशित करावा अशी माझी मागणी आहे। दुसरी महत्त्वाची मागणी आहे की आज
नरेंद्र मोदी सरकार 2024च्या लोकसभा निवडणुका आणि काही राज्यातल्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वंदे भारत रेल्वेचं उद्घाटन करायचा झपाटा लावलेला आहे. अर्थात वंदे भारत ट्रेन तयार करणाऱ्या अभियंत्यांचं आणि त्यामध्ये कोणी राजकीय निर्णय घेतला असेल त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो की बऱ्याच दिवसानंतर भारतात निर्माण झालेली एक इंजिनिअरिंग प्रकल्प जो सर्वसामान्यांना उपयोगी पडतो हा झालेला आहे. 16 डब्याची ती गाडी आहे. पण पंतप्रधानांनी आदेश दिला आहे, फरमान काढले, आदेश म्हणणं बरोबर नाही, की 100 गाड्या इतक्या तारखेच्या आत तुम्ही केल्या पाहिजे. आता मग काय रेल्वे पुढे आता ती काही इतक्या गतीने काही प्रोडक्शन दुप्पट होऊ शकणार नाही, एकच कारखाना आहे. मग त्यांनी 16 डब्याच्या 8 डब्याच्या गाड्या करून आणखी जास्त ट्रेन सुरू करायचं ठरवलेलं आहे. गोव्याची ट्रेन 5 तारखेला सुरू होणार होती, पण कदाचित विद्यमान परिस्थितीमुळे ते उद्घाटन जे मोदी ऑनलाईन करणार होते ते थांबलेलं आहे. उद्देश असा आहे की तुम्ही फक्त इव्हेंट करण्याकरता पैसे खर्च करताय, सेफ्टीवर तुमचं दुर्लक्ष होतंय. आणि जे सेफ्टीचा एक प्रचंड मोठा रेल्वे सेफ्टीचा प्रचंड मोठा एक प्लॅन तयार आहे. आता रेल्वे बजेटच बंद झाले तर पण चर्चाच होत नाही. त्यामुळं खरं म्हणजे अशी अनेक दिवसाची मागणी आहे की रेल्वेचा एक ॲन्युअल रिपोर्ट जसा कंपन्यांचा रिपोर्ट येतो तसा प्रकाशित करा, त्याच्यावर चर्चा करा. कारण आता फक्त इव्हेंट करण्याकरता रेल्वे व्यवस्थेचा वापर होतो असं आम्हाला शंका येते, भीती वाटते. म्हणून मला वाटतं की या निमित्तानं सेफ्टीवर किती खर्च झालेला आहे गेल्या 5-7 वर्षामध्ये, 8 वर्षामध्ये, आणि तो खर्च आपण कमी करतोय का, त्यामुळे अशी काही घटना घडली का, हाही ह्याचे उत्तर आम्हाला पाहिजे. तिसरा महत्त्वाचा विषय असा आहे की या इतक्या प्रचंड मोठ्या शतकातल्या सर्वात मोठ्या रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी घेऊन रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. अर्थात ती परंपरा आता स्थगित झालेली आहे. लालबहादूर शास्त्रींनी ती परंपरा कायम केली होती. पण विद्यमान सरकार काही जरी झालं, चीनने आपला प्रदेश बळकवला तरी काही झालं नाही म्हणून बोलवण करणारे प्रधानमंत्री काही करतील मला खात्री नाही आहे. पण एक नैतिकदृष्ट्या किमान राजीनामा देण्याची पेशकश तरी रेल्वे मंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांच्याकडे करावी. मग स्वीकारायचा का नाही हा त्यांचा प्रश्न आहे. आणि एक नवीन परंपरा कायम करावी. खरं म्हणजे राजकारणाचा विषय नाही आहे, परंतु स्वतः रेल्वे मंत्री एक अभियंते आहेत. ते ओरिसा राज्यामध्येच IAS अधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. निश्चितच त्यांना तिथल्या माणसांचा जो मृत्यू झालेला आहे त्याबद्दल त्यांच्या मनात आमच्यासारखं दुःख होत असेल याबद्दल काही शंका नाही. परंतु भारतातलं रेल्वे नेटवर्क हे जगातलं एक सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क आहे. तिथं आणखी वेगवान गाड्या चालवायची आपली तयारी चाललेली आहे, प्रयत्न चाललेले आहेत. पण त्याचबरोबर सुरक्षेकडं दुर्लक्ष करून चालणार नाही, हा या दुर्घटनेतून अतिशय दुर्दैवी दुर्घटनेतून आपण बोध घेतला पाहिजे. पुन्हा एकदा मृतात्म्याच्या आत्म्याला शांती प्रदान करो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आजारी आहेत त्यांना त्वरित उपचार व्हावा, ते लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. धन्यवाद. याबद्दल हिंदीमध्ये कल ओडिशा के बालासोर शहर के निकट कोरोमंडल एक्सप्रेस और हावड़ा एक्सप्रेस और एक और गाड़ी के बीच एक भयानक रेलवे एक्सीडेंट हुआ था, जिसमें कि 338 जनों की मृत होने की खबर है. करीब 700-800 जन जख्मी हुए. भयानक दुर्घटना थी. सबसे पहले तो मैं सभी मृतक जनों के प्रति श्रद्धांजलि अर्पण करता हूं. उनके परिवारजनों के संवेदना प्रकट करता हूं. और जो भी जख्मी है उन्हें तुरंत अस्पताल में इलाज कराया जाए और उनको एक जल्दी से जल्दी राहत मिले, अपने घर जाएं. साथ ही में जो लोग एक्सीडेंट स्पॉट
की तरफ आ रहे हैं उनके आने जाने की, रहने की, प्रवास की सुविधा भी सरकार की तरफ से हो। पहले से ही बहुत दुखद परिवारजन है, उन्हें और तकलीफ ना हो, इसके लिए सरकार काम करे। इससे 2-3 मुद्दे निकलते हैं। एक तो क्या जो एक इंक्वायरी समिति रेलवे मंत्री ने बिठाई है, हम मांग करते हैं कि उस इंक्वायरी समिति की जांच एक समयबद्ध तरीके से पूरी हो और तुरंत उस इंक्वायरी रिपोर्ट को प्रकाशित किया जाए। इस तरह का कोई हादसा होने के बाद इंक्वायरी होती है, लेकिन उसकी रिपोर्ट दबाई जाती है, और विशेषकर इस प्रधानमंत्री के कार्यकाल में कोई भी पारदर्शिता नहीं है। अगर कोई दुर्घटना दुर्भाग्यपूर्ण तरीके से होती है, कोई विदेशी आक्रमण होता है, तो उसकी सच्चाई देश की जनता को पेश करनी चाहिए। आज चीन हमारी भूमि लद्दाख में, शायद अरुणाचल में भी देख रहा है। हमने बड़ी बड़ी बातें की, लाल आंख दिखाने की बात की, लेकिन फिर प्रधानमंत्री ने कहा कि नहीं, कोई भी आया नहीं है, कोई भी जमीन हमारी हथियाई नहीं गई, कोई पार्लियामेंट में बहस नहीं है। कोई दुर्घटना होती है तो रिपोर्ट होती है, उसका कोई रिपोर्ट नहीं आता, चर्चा नहीं होती। मेरी मांग है कि रेलवे एक बहुत बड़ा इस शताब्दी का एक बहुत बड़ा रेलवे एक्सीडेंट है, इसकी जब भी रिपोर्ट आएगी उस रिपोर्ट को प्रकाशित किया जाए, ताकि अगर उसमें कोई इंजीनियरिंग फॉल्ट है, कहीं मैकेनिकल फॉल्ट है, कहीं जैसे लोग कह रहे हैं कि शायद सिग्नलिंग फॉल्ट था, तो क्यों था? क्या हमारे इक्विपमेंट के डिजाइन में कमी रही है? क्या उसके मेंटेनेंस में कोई कमी रही है? और उसकी जरूर प्रकट तरीके से चर्चा हो, ताकि दोबारा ऐसी गलतियां ना हो, दोबारा ऐसी दुर्घटनाएं ना हो। और इसकी परंपरा अटल बिहारी वाजपेयी जी ने कारगिल युद्ध के दौरान रखी थी। कारगिल युद्ध के दौरान जब विपक्ष ने आरोप किया था कि क्या इंटेलिजेंस फेल्यूर है, क्या कर रहे थे हमारे सेना, अटल बिहारी वाजपेयी जी ने, सुब्रमण्यम जो हमारे एक बहुत बड़े रक्षा विशेषज्ञ थे, उनकी अध्यक्षता में एक इंक्वायरी कमेटी बिठाई। जब इंक्वायरी रिपोर्ट आई, सरकार के पास पहुंची, तो सरकार ने तुरंत, अटल बिहारी वाजपेयी ने तुरंत उस रिपोर्ट को प्रकाशित किया। आज भी आप उस पुस्तक रूप में उस रिपोर्ट को खरीद सकते हैं। उसमें कुछ गलतियां स्वीकार की और कहा कि ये इनको हम सुधारेंगे, और वाजपेयी जी ने सुधारने की पहल की। कई सारे उसमें से मुद्दे निकले। वो वाजपेयी जी की परंपरा के पहले परंपरा है, उन परंपराओं को मोदी सरकार और विशेषतः वैष्णव जी रेलवे मंत्री अगर स्वीकार करेंगे तो बहुत देश की जनता उनको धन्यवाद देगी। दूसरी मांग हमारी है कि क्या हम वंदे भारत एक्सप्रेस का रोज रोज एक इवेंट करने के चक्कर में, प्रधानमंत्री ने शायद आदेश दिया है कि 100 वंदे भारत रेल का उद्घाटन मैं करूंगा चुनाव से पहले। लोकसभा चुनाव साल भर में आ रहे हैं, राज्यों के चुनाव है, और धड़ाधड़ वंदे भारत का रोज चौथे दिन एक इवेंट होने की घोषणा होती है। वैसे तो वंदे भारत रेल 16 डिब्बों की रेल है, लेकिन उसको 8 डिब्बों के करके दुगनी रेलें चलाने का प्रयास हो रहा है। अभी गोवा की रेल वंदे भारत चलने वाली थी, लेकिन शायद इस हादसे के कारण उसको पोस्टपोन किया गया है। तो मेरी मांग है कि क्या हम सेफ्टी पे ध्यान नहीं दे रहे हैं? क्या रेलवे सेफ्टी की जो खर्चा करना चाहिए, जिसके कई सारे रिपोर्ट पहले से आई है, कई सारे प्लान बने हैं, क्या उसको कहीं अनदेखी उसकी कर रहे हैं? एक तरफ रेलवे बजट समाप्त कर दिया गया तो रेलवे पर चर्चा ही नहीं होती। तो मेरी मांग है कि एक चर्चा कराई जाए और रेलवे सेफ्टी पे जो बजट है, उस बजट को कहीं वंदे भारत या कोई और कार्यक्रम के लिए, उद्घाटन करने योग्य कार्यक्रम के लिए, कहीं उसका बजट में कटौती तो नहीं की गई। और अगर कटौती की गई है, कम पैसे करें, तो मैं मांग करता हूं कि
सेफ्टी से ज़्यादा महत्वपूर्ण कोई चीज़ हो ही नहीं सकती यातायात में, रेलवे में। तो सेफ्टी पे पूरा ध्यान दिया जाए, पूरी जांच कराई जाए। रेलवे की अलग से एनुअल रिपोर्ट आए, क्योंकि बजट तो आ नहीं रहा है, और इन बातों पे पब्लिक डोमेन में चर्चा हो। तीसरी मांग है कि जो परंपरा लाल बहादुर शास्त्री जी ने एक रेलवे अपघात के दौरान रखी थी, रेलवे मंत्री वैष्णव जी तुरंत नैतिकता के आधार पर अपना इस्तीफा दें। कम से कम इस्तीफे की पेशकश करें। प्रधानमंत्री शायद नहीं स्वीकार करेंगे, लेकिन एक परंपरा कायम रखें, क्योंकि एक बहुत भीषण दुर्भाग्यपूर्ण हादसा हुआ है। तो मैंने बातें कही थी। मैं फिर से एक बार मृतक जनों के परिवार के प्रति और मृतक जनों के प्रति श्रद्धांजलि अर्पण करता हूँ, अपनी संवेदना प्रकट करता हूँ, और जल्दी से जल्दी जो जख्मी हुए हैं उनको राहत मिले और जल्दी इसको स्वास्थ्य लाभ हो, प्रार्थना करता हूँ। धन्यवाद। सर, मराठीमध्ये काँग्रेसच्या 2 दुसऱ्या बैठका सुरू आहेत, त्यामध्ये 2019 फॉर्म्युलन असा वाटाघाट काँग्रेसचा सुरू आहे गायवामध्ये. मात्र यावरती संजय राऊतांनी म्हटलं आहे की प्रत्येकाला वाटतं की आपल्या 8 जागा निवडून येतील, मात्र काँग्रेसची एकच जागा जी आहे ती निवडून आलेली आहे. ही तुमची माहिती अगदीच चुकीची आहे. अशा प्रकारची कुठलीही चर्चा झालेली नाही. 2 आणि 3 तारखेची चर्चा फक्त आमच्या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्याकरता आहे. अशा बैठकीमध्ये जागा वाटपाचा निर्णय होत नसतो. तर कार्यकर्ते काय मागतात, काही परिस्थिती सांगतात. कोणी सांगितलं? नाही, जागा वाटपाचा जो फॉर्म्युला असेल तो आमच्या समन्वय बैठकीमध्ये ठरेल, तिथे चर्चा होईल. त्याची जाहीरपणे आजच्या बैठकीमध्ये ही चर्चा होण्याचं कारणच नाही. फॉर्म्युलाचा प्रश्न नाही, चर्चाच नाही आहे. ती चर्चा अशा फोरममध्ये होत नाही. तिथे आम्ही जेव्हा एकत्र बसू आणि त्यामुळे ठरवू की आपण काय स्ट्रॅटेजी करायची. आज आमचं उद्दिष्ट काय? मी महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीला सामोरं जातोय. महाविकास आघाडीचे 3 घटक आहेत, आणखी काही मित्रपक्ष आहेत. ते सगळ्यांची ताकद वाढली तर आम्ही सगळ्या जागा जिंकू. त्यामुळे आमचा प्रयत्न असा आहे की प्रत्येक लोकसभा मतदारसंघ म्हणजे आपली ताकद किती आहे त्याचा आढावा, आणि ती ताकद कशी वाढेल. ही जागा कोणी लढवायची, आपण लढवायची, हा चर्चेचा विषय नाही. एखाद्या कार्यकर्त्याने मागणी केली तर त्याचा अधिकार आहे, पण आम्ही एकत्र बसलो ही जागा वाटपाकरता नाही, फक्त परिस्थितीचा आढावा घेण्याकरता. फॉर्म्युला वगैरे नंतर ठरेल. एकनाथ खड़से जी बाकायदा उनसे मिलने जा रहे हैं, तो क्या लग रहा है कि अब सिलसिला शुरू हो गया है बीजेपी में नाराजगी का, और जो पुराने नेता थे वो पूरी तरह से संतुष्ट नजर नहीं आ रहे? देखिए, बीजेपी के अंदरूनी मामलों पर टिप्पणी करना मेरा उचित नहीं होगा, लेकिन मैं पंकजा जी और उनकी जो बहन है उनका मैं स्वागत करता हूं कि उन्होंने महिला पहलवानों की पक्ष में कोई बात रखी है. भाजपा के कई सारी महिला नेता हैं, कई सारी विधायक, सांसद हैं, मंत्री हैं. एक की भी हिम्मत नहीं हुई कि देश में 2012 में जो पॉस्को कानून लाया गया था, जो बालकों के खिलाफ अत्याचार पर प्रतिबंध करने का जो कानून है, जो मनमोहन सिंह सरकार 2012 में लाई थी और नरेंद्र मोदी सरकार 2019 के चुनाव के तुरंत बाद पॉक्सको कानून में बहुत भारी भरकम बदलाव किया था, और इस कानून को नरेंद्र मोदी ने और अमित शाह ने बहुत सख्त किया था. इस कानून में जो सजा का प्रावधान है उसको बढ़ाया गया था, 10 साल की जगह 20 साल. यहां तक कि अगर गंभीर तरफ से यौन शोषण हुआ है, कोई घटना घटी है, तो मृत्यु दंड का भी प्रावधान नरेंद्र मोदी जी ने 2019 के सुधार में रखा गया था. तो उस पॉक्सको कानून के बारे में कोई बोल ही नहीं रहा. कोई महिला सांसद नहीं बोल रही बीजेपी की, कोई महिला विधायक नहीं बोल रही, कोई महिला संगठन की अध्यक्ष नहीं बोल रही है. इस परिप्रेक्ष्य में अगर पंकजा जी कुछ बोली, जो मैंने पढ़ा अखबार में, जो मैंने पढ़ा शायद सही है, उनकी जो सांसद बहन है उन्होंने जो महिला पहलवान के पक्ष में जो कुछ बात कही है,
अब ज़्यादा तेज से तो नहीं कह सकते, भाजपा की सांसद है वो, लेकिन हमारी उस बारे में मैंने कल भी आपके सामने टिप्पणी की थी कि हमारी मांग है कि जो रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया के जो अध्यक्ष रहे हैं 3 बार से, जो सांसद है, एक दबंग सांसद है, एक बाहुबली सांसद माना जाता है उनमें, यूपी के राजनीति में उनका एक बहुत बड़ा प्रभाव है। कई कहते हैं कि कई सारी विधानसभा कॉन्स्टिट्यूंसी में ठाकुर समाज पे उनका प्रभाव है, और नरेंद्र मोदी नहीं चाहते कि उनको नाराज किया जाए। लेकिन हमारी मांग है कि अगर 6 महिला पहलवानों ने एफआईआर किया, एक पहले तो कोई ऐसे यौन पीड़न के मामले में कोई शिकायत नहीं करता, क्योंकि लोक लज्जा से कोई शिकायत नहीं करता, तो 6 महिला पहलवानों ने शिकायत करके सुप्रीम कोर्ट के आदेश पर एफआईआर दर्ज हुआ है। और एक नाबालिग पहलवान के पिताजी ने पॉक्सको कानून के अंदर एफआईआर दाखिल किया है। 2 एफआईआर दर्ज है। पॉक्सको कानून के अंदर अगर कोई नाबालिग व्यक्ति के साथ दुराचार करता है तो उसे तुरंत अरेस्ट करने का प्रावधान है। हमारी मांग है, और जो पंकजा जी ने, उनकी बहन ने उठाई है, इसका मैं स्वागत करता हूं। कांग्रेस पार्टी अपनी तरह से जो कर रही है, जंतर मंतर में बैठने के लिए, प्रेस कॉन्फ्रेंस के लिए, लेकिन आंदोलन की बात है। हम महिला पहलवानों के खिलाफ है, एक व्यक्ति के रूप में है, राजनीति करने के रूप में नहीं है। लेकिन कोई व्यक्ति अगर अपने पद का दुरुपयोग करता है, रेसलिंग फेडरेशन का अध्यक्ष होने के नाते उनका दुरुपयोग करता है, तो ये बहुत निंदाजनक बात है। और शायद ब्रजभूषण शरण सिंह तो शायद इस्तीफा नहीं देंगे, पुलिस उनको शायद अरेस्ट नहीं करेगी, लेकिन मुझे आश्चर्य हो रहा है कि प्रधानमंत्री पूरी चुप्पी साधे बैठे हैं। महिला पहलवानों के प्रति सारी संवेदना प्रकट करने की स्थिति में नहीं है। और आज जो एफआईआर में बात लिखी गई है, अगर आपने पढ़ी होगी, तो एक तो जब ओलंपिक मेडल विनर पहलवानों को प्रधानमंत्री से मिलाने की बात हुई तो ब्रजभूषण शरण सिंह ने कहा कि देखो, मेरी मांगे अगर पूरी नहीं करोगे तो मैं आपको प्रधानमंत्री से नहीं मिलवाऊंगा। लेकिन फिर प्रधानमंत्री कार्यालय ने कहा कि भाई ओलंपिक मेडल विजेता है तो उनको भेजिए, उनको मिली। और स्वयं उन पहलवानों ने स्वयं प्रधानमंत्री से शिकायत की ब्रजभूषण शरण सिंह के खिलाफ, और प्रधानमंत्री ने आश्वासित किया। ये सब एफआईआर में बातें लिखी हैं, आश्वासित किया कि हम इस पर जरूर कार्रवाई करेंगे और आपको जल्दी से आपको कोई खबर करेगा पीएमओ से। लेकिन कोई खबर नहीं आई, प्रधानमंत्री चुप्पी साधे बैठे हैं। अब पॉक्सको का इतिहास अगर देखें, 2012 के खिलाफ जो व्यक्ति राजनीतिक दृष्टि से प्रधानमंत्री के लिए जरूरी है, उनके खिलाफ कोई कार्रवाई नहीं होती। 2013 का आसाराम बापू का केस भी पॉक्सको के अंदर था। तो मैं, आपने जो पूछा था, थोड़ी लंबी बात कह दी मैंने, लेकिन अगर कोई भाजपा की महिला सांसद या महिला नेता अगर इस मांग करती है तो मैं उनका स्वागत करता हूं। लेकिन मेरी एक गुजारिश रहेगी कि आप कृपया प्रधानमंत्री से चिट्ठी लिखिए कि पॉक्सको कानून का अवलंबन कीजिए, तुरंत ब्रजभूषण शरण सिंह को अरेस्ट कीजिए, क्योंकि ये एक चाइल्ड प्रीडेटर है। अगर 7 हमारी भगिनी, हमारी महिलाएं पहलवान अगर कंप्लेन कर रही, कोई ऑर्डिनरी बात नहीं है। और इसको अगर गंभीरता से नहीं लेंगे तो इसका मतलब आपके लिए चुनाव जीतना, राजनीति करना ज्यादा जरूरी है, कानून का अवलंबन करना जरूरी नहीं है। सर, मराठीमध्ये हा प्रश्न आहे, एक मात्र पंकजा मुंडेंना भेटला जाणार आहे, काही राजकीय घडामोडी होऊ शकतात? राजकीय घडामोडी भाजपमध्ये काय घडल्यात त्याला मला माहिती असायचं काही कारण नाही, तर मी बोलणार नाही। ज्या प्रकट झालेल्या गोष्टी आहेत त्याबद्दल मी आता बोललो की पंकजा मुंडे आणि त्यांच्या बहीण आहेत, खासदार आहेत, त्या दोघांनीही दिल्लीमध्ये महिला पहलवानांच्या विरुद्ध रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष, भाजपचे खासदार, बाहुबली खासदार ब्रजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात तक्रार केलेली आहे, असं मी वाचलेलं आहे, माझ्या कानावर आलेलं आहे। ते असेल तर त्या गोष्टीचं स्वागत आहे। त्यामध्ये त्यांनी काही राजकारण आहे का, ते कोणाला भेटायला जाणार का, काही याबद्दल मला पडायचं नाही। त्यांनी फक्त एक जाहीरपणे वक्तव्य केलं। माझी एक विनंती आणि अपील आहे सर्व राजकीय
नेते मंडळींना आणि विशेषतः भगिनी वर्गाला, ज्या आमच्या भगिनी विधायक आहेत, भगिनी सांसद आहेत, मंत्री आहेत, त्यांना विनंती आहे की या बाबतीमध्ये आपण गांभीर्यानं लक्ष घाला, कायद्याचं पालन करा. पोक्सो कायदा जरी मनमोहन सिंग सरकारने 2012 साली आणला असला तरी स्वतः नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी 2019मध्ये तो कायदा अधिक कडक केलेला आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतर पहिलं काही काम केलं असेल नरेंद्र मोदी आणि अमित शहानी तर हा पोक्सो कायदा कडक केला, त्यामध्ये मृत्यूदंडाची पर्यंतची शिक्षा घातलेली आहे. आणि हा कायदा पोक्सो म्हणजे बाल यौन शोषण किंवा लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा जो आहे त्या कायद्याअंतर्गत त्या गुन्हेगाराला ताबडतोब अरेस्ट केलं पाहिजे. कारण हा 7 मुलींनी, महिला पैलवानांनी तक्रार केलेली आहे. हा सिरियल ऑफेंडर आहे, हा काही थांबणार नाही, आणखी कोणाकोणाच्यावर अत्याचार करेल माहिती नाही. पण असा अत्याचार थांबवण्याकरता आणि साक्षीदारांच्यावर दबाव आणू शकतो म्हणून त्याकरता कायद्यामध्ये अरेस्ट करण्याची तरतूद आहे, ती अरेस्ट केली पाहिजे. आमची सर्व महिला आमदारांना विनंती आहे, सर्व पक्षाच्या, की आपण प्रधानमंत्र्यांना, राष्ट्रपतींना पत्र लिहून या व्यक्तीच्या विरुद्ध पॉक्सो कायद्याप्रमाणे कारवाई करायची मागणी करा. सर, महाविकास आघाडीचे नेते संजय राऊतांच्याबद्दल ज्या आंदोलन पाहायला मिळतात त्यांनी जो काही घटनेचा प्रकार केला आहे त्याचा निषेध अनेक ठिकाणी होतोय, कसं बघताय सर? नाही, त्याबद्दल म्हणजे काही मी बोलणार नाही, मी काही माहिती सर्व घेतलेली नाही आहे. आजचा हा विषय आमच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या 2 दिवसाच्या बैठकीचा आहे, परंतु रेल्वे अपघातामुळे मी आपल्याला काही संबोधन केलं. एक चीज और देखा गया कि संजय राउत के खिलाफ लगातार विरोध प्रदर्शन किया जा रहा है, बीजेपी और शिंदे ग्रुप के लोग सड़कों पर उतर के विरोध कर रहे हैं. इस तरह से आप देखिए, शिवसेना में जो स्प्लिट हुआ था उसके चलते कुछ घटनाएं घट रही है. उसके बारे में अंदरूनी बातों, शिवसेना के अंदरूनी मामले के बारे में मेरी टिप्पणी करना उचित नहीं रहेगा. चलिए, थैंक यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.